सर्व लवकर स्पोर्ट्स कपच्या वतीने सगळ्यांचे मी स्वागत करतो, सर्व खेळाडूंचे, आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे. मॅचला सुरुवात होते. स्ट्राईकला खेळतोय सुमित, नॉन स्ट्राईकला खेळतोय बबन. बॉलर नेम धीरज. स्ट्राईकला खेळतोय एक लेफ्ट हँड बॅट्समन सुमित, नॉन स्ट्राईकला येतं बबन आणि बॉलर धीरज. एक चांगला सामना पाहायला आपल्याला मिळणार आहे, कारण आनंददादा देखील सज्ज झालेत. एका बाजूला लखनदादा, तो आनंददादा सामना रंगताना दिसेल, बरोबर ना लखनदादा चुनेकर? म्हणजे अजून रोमांस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया लखनदादा की आनंददादा, श्री विठ्ठल आडे की दर्या सागर आडे. एक दर्या किनारी ही स्पर्धा आहे. जसं म्हणतात की खरोखर समुद्रावर राज्य करणारा खरंच खूप महान आहे. समुद्रावर राज्य करणारा खरंच खूप महान आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही. कोळी आपली जात आहे, कोळी आपली जात आहे. आणि पहिलाच बॉल होता धीरजचा. सुमित करता जातोय राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न, समोर सुमित, हो दांडी गोल आणि पैसा वसूल. या ठिकाणी जो संघ आलाय आनंददादा व लखनदादा यांचा एक तगडा संघ आहे, एक मजबूत संघ जो विविध स्पर्धांमधून खेळतात ते व्यावसायिक खेळाडू असलेला भरणा असलेला एक संघ. बॅट्समन लीलाधर, एक चांगला उत्कृष्ट बॅट्समन ओरम मधला गाजलेला लीलाधर कालेकर आणि बबन. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न, धीरज टू लीलाधर. बघे काय होतंय, काय घडतंय, मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं शत्रक्षी म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय, बॉल देखील या ठिकाणी डॉट होतोय. पाहूया पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा पुढे खेळण्याचा प्रयत्न लीलाधरचा होता. चांगले फिल्डिंग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी आतापर्यंत धावत संख्या मला वाटते गेक झालेली आहे. एक धाब्याने एक श्री गणेश केलाय. श्री विठ्ठल आडे या संघाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅकिंग केली. ते दर्यासागर आडे या, आणि अशा प्रकारे दांडी गोल, पैसा वसूल. बॅट्समॅन नेम जगदीश, राईट ऑन बॉक्स म्हणून मारा करतोय बाबू. आता मात्र वाईड, अंपायरने हात मात्र समांतर केला, धावा मात्र अव्वांतर मिळतात. पुढे पुढचा चेंडू धीरज याचा कसा प्रकारे बीट करतो जगदीश. पुन्हा एकदा वाईड, दिशा भरकटतो, लाईन भरकटतोय. आत्ता मात्र टॅप शॉट लागलोय, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षक. एक व्यावसायिक संघ मैदानावर दाखल आहे, त्याच्या समोर खेळतोय तो आपल्या गावातला संघ. मगाचपासून नॉन स्ट्राईकला असलेला बॅट्समॅन आता स्ट्राईकवर देतोय बबन. आकाश, राईट अराउंड बॉक्स मधून पहिला चेंडू अप्रतिम अति वेगाचा टाकला होता आकाश याचा. निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. पुन्हा एकदा डावी एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू अंपायर वाईड घोषित करतात. बघूया पुढचा चेंडू. आत्ता मात्र यष्टा उद्ध्वस्त केलं बबन याच्या, त्रिपाणीचे बाद केलं बबन याला. या ठिकाणी लखनदाचे बाउंड्री करता 1000 रुपये आलेत. आपल्या संघाच्या विरुद्ध खेळतात सध्या तरी. एक बाउंड्री 1000 रुपये. व्यावसायिक संघापेक्षा गाव काय होतंय, काय घडतंय. निश्चितच हा अंपायरच्या हातीला समांतर धावा मात्र अवांतर या ठिकाणी पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा आकाश टू लखन, आणि आता मात्र या ठिकाणी बॉल
लेग बायच्या स्वरूपात एक रन. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगले या ठिकाणी बघूया आकाश बल्ली त्याच्या समोर आहे तो लखनदादा चुनेकर. एक उत्कृष्ट एक नाव आहे पंचकृषीमध्ये असे लखनदादा चुनेकर. आणि पुन्हा एकदा बॉल बीट होतोय, बॉल डॉट होतोय, बॉल जातोय इष्टरक्षकच्या हातामध्ये. निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय. आणि काय होतंय काय घडतंय आणि अशा प्रकारे बॉल. मला वाटतं लखनदादा आपल्या स्वतःच्या व्यावसायिक संघाच्या विरुद्ध खेळतात, कारण की त्याला माहित आहे आपला व्यावसायिक संघ एक साईडला असला तरी आपला गाव मात्र गाव असतो. त्याच्यामुळे सध्या तर तो गावासाठी खेळतोय. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो. आता मात्र काहीसा न समजत चेंडू वाईड बॉल. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र एसट्या उद्ध्वस्त, एसट्या बरखास्त केल्यात. आल्या आल्या तंबूत परततोय. मला वाटतं बॅट मधून एकही रन अजूनपर्यंत आला नाही. पुन्हा एकदा बॉल बीट होतोय. मात्र स्ट्रेट शॉट मारली, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो आकाश. मात्र या ठिकाणी धावची तर बाद होतोय, एक मोठा झटका बसतोय श्री विठ्ठल आरडे या संघाला. आणि आता आलाय पांड्या, सर्वांचा लाडका पांड्या. बघूया खेळतोय का दांड्या. आणि अशा प्रकारे निश्चित मारलाय मस्त की पांड्याने चौकार. पांड्या जर का ओपनिंगला आणला असता तर नक्कीच रन्स अजून जास्त झाल्या असत्या. बघूया पुन्हा एकदा. आणि आता मात्र पुन्हा एकदा चौकार. तोच तो पांड्या उत्कृष्ट खेळतोय दांड्या. आणि चांगल्या प्रकारे दोन चौकार लागवले, दोन बॉल मध्ये दोन चौकार पांड्याने. पुन्हा एकदा जाऊया आणि राईट आर्म उडतो विकेट. आणि अशा प्रकारे आता मात्र पांड्याच्या उडवल्या दांड्या आणि ट्रिपल अचीव होतोय. पांड्या एक मोठी विकेट म्हणावं लागेल. पांड्यासारखी दोन चौकार लगावले होते. धावसंख्या झाली ती 16 धावा निश्चितच. आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी नेक्स्ट फलंदाज आलाय. आता मात्र ओव्हर देखील समाप्त होते. 3 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 16. स्ट्राईकला खेळतो लखनदादा चुनेकर आणि एक विराट कोहली. लीलाधर कालेकर यांचा बछडा वाटतोय मला, बरोबर ना. आणि अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड बॅट्समन लखनदादा चुनेकर. निश्चितच दुसरा बॉल टाकून सज्ज होतोय. राईट आर्म बॉलर नेम करण सोडा. एक उत्कृष्ट नाव आपण वेगवेगळे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शुभम लोखंडे असेल, आकाश बल्ली आणि करण सोडा. एक चांगलं नाव महाराष्ट्रामध्ये गाजलेलं. शुभमचे एक जोडे असते, एकाच टीम मधून ते बिलॉंग करत असतात. आता मात्र स्वतःच्याच स्पॉन्सरचं दांडी कुल केले या ठिकाणी करणने. हो मस्त समाधान एका विराट कोहली जर्सी नंबर 18 आपल्याला माहिती आहे. आणि रन जाऊन पोहोचलेले आहेत 16. नो बॉल घोषित झाला. मस्त की हळूच कटवलं नो बॉलवर बाबूने आणि 1 रन नो बॉलचा. आणि अशा प्रकारे बाद होतोय. आणि ओव्हर देखील अर्थात इनिंग देखील समाप्त होते. एक इनिंगचा खेळ संपला. रन झालेले आहेत 17. जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये पूर्ण करायचं आहे. 24 चेंडू आणि 18 धावा.
महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा
स्ट्राईकला तो करण, नॉन स्ट्राईकला तो सुनील. स्वतःच्या कोट्यातील पहिले षटक पूर्ण करतोय पांड्या. पांड्या मारा करतोय, करण करता. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो. रायटर म्हणून बॉक्स म्हणून मारा करतोय पांड्या उडवतो का विरोधकांच्या दांड्या. बघूया एक आव्हानातलं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल होते. दर्यासागर आडे या संघाची. पांड्या स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतोय पांड्या. आता मात्र यॉर्कर लाईन चेंडू बॉलला सन्मान देतोय, बॉलला प्लेस मध्ये ढकलतोय. निर्धाव चेंडू. आता मात्र नो प्लस 1 टोटल 2 धावा. पांड्या मारा करतोय. पुन्हा एकदा टॅप शॉट लगावले. कणकणीत दणदणीत चौकार. आता मात्र हळूच कटवलं चेंडू स्वतःच्याच हातामध्ये पांड्या कलेक्ट करतोय. नो प्लस 1 टोटल 2 धावा. आता मात्र पुन्हा एकदा हळूच प्लेसमेंट मध्ये चेंडूला ढकलतो. एका धावे करता हळूहळू आपला संघ विजयीकडे नेतोय तो करण. एक व्यावसायिक संघ मैदानात दाखल, त्याच्या समोर येतो आपल्याच गावातील एक संघ. पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू अंपायर वाईड घोषित करतायत. वारंवार दिशा भरकटतात, त्याच दिशेचा फायदा मात्र पुरेपूर उचलतोय तो दर्यासागर आडे हा संघ. पुन्हा एकदा प्लेसमेंट मध्ये चेंडूला कटवतोय एका धावेकरिता. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय पाण्या मारा करतोय करण करता. ना एकदा हा बॉल बीट होतोय आणि षटक संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर दर्यासागर आडे या संघाची धावसंख्या झाली 12 धावा. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. मला वाटतं या ठिकाणी लक्कंद झाले बॉलिंगला. बॉलला सन्मान देतो, डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडूला ढकलतोय एका धावेकरिता. राईट म्हणून बॉक्स मधून मारा करतोय लखन. स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतोय. मात्र बॉल वाईड बॉल. पुन्हा एकदा चौकार. नो प्लस 4 टोटल 5 धावा. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज.